हे कांदा बटाट्यातलं घरातलं आमक समक सर्व हे दुःख तर आहेतच, पण दुःख कोणते? आध्यात्मिक दुःख, आधी दैविक दुःख, आधी भौतिक दुःख. या सर्व दुःखाचा कडेलोट याची जर निवृत्ती करायची असेल ना, तर संत सांगतात त्या पद्धतीने वागा. बस एवढाच आशय या अभंगाचा आहे. संत काय सांगतात? इदम कुरु इदम ना कुरु. हे करा, हे करू नका. हे जर केलं तर निश्चित तुमचं कल्याण होईल, कल्याणच झालं पाहिजे. आणि हे जर केलं तर तुमची अधोगती होण्याला कारणीभूत ठरेल. म्हणून हे करू नका, हे करा. म्हणून को विधी को निषेध. हा विधी करा, निषेध सोडवून द्या. बस अशा पद्धतीने संतांनी सांगितल्या पद्धतीने जर मस्केसर आपण वागलो तर निश्चित जसा तो कोर्टातून मुक्त निर्दोष सुटला, तसंच आपण या जगतरूपी कोर्टातून सुद्धा अमरधामकडे जात असताना मुक्त होऊन जाऊ महाराज. मग मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. जैसी दीपे दिसे पाहता वस्तू आपुली. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी 18वा अध्याय. मग तो मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही ठावे. म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये राहिलेली व्यक्ती ही निर्भय जगत असते. त्याला कशाचं भय राहत नसतं. बस कशाचं भय नाही. मी कायम कितीतरी वेळा म्हटलेलो हे शब्द मी आपल्या निमलकमध्ये कितीतरी वेळा म्हटलेलो आहे आणि कितीतरी वेळा म्हणेन. कारण मला असं वाटतं हेच खरा सिद्धांत आहे. आपल्याला आपण निर्भय जीवन जगणं हेच मोक्ष आहे, हीच मुक्ती आहे. आणि कायम भयग्रस्तता आपण असणं, कायम भय आपल्याला असणं, हाच मग नरक आहे. दुसरा कोणता नरक आहे? हाच मृत्यू आहे. निर्भय राहणं हे अमर होणं आहे. आणि कायम दुःखात राहणं म्हणजे कायम उद्विग्न राहणं, बस हाच नरक आहे. म्हणून अशी निर्भयता प्राप्त संत करून देतात. संत सांगतात, बाबा तू असं वाग, हे करू नको. पापाला घाबर, नाही तर कुणाच्या बापाला सुद्धा भिवू नको. आणि खरंच आहे गुरुजी, माणसाने पापाला भ्यावं, नाही तर कुणाच्या बापाला सुद्धा भेऊ नये. इति विठ्ठल बाबा उवाच. हे बाबा असे म्हणत होते. आणि म्हणून ते बघा, ते कुणालाच घाबरत नव्हते. ते कोणी पुढारी असो, नाही तर कोणी महाराज असो, नाही तर जवळचा असो. बोलायचं म्हटलं की धडाका मारलाच म्हणून महाराज समजून घ्या. त्यांना मी म्हणायचं, बाबा हे म्हणू नका बरं का, असं नाही म्हणत. आणि स्टेजवर गेले की म्हणायचे ती. आणि मग मी म्हणायचं, तुम्ही तर ते म्हणू नका म्हटलं तरी तुम्ही बोलले. नाही मी कुठं म्हटलो म्हणले. अहो तुम्ही बोलून गेले ना बाबा. आणि मग जाऊ दे ना, बोललो. मग त्यांना वाईट वाटलं ना. वाटलं कुठं त्याच्या खळ्यावर जायचं म्हणे. हे बघा, तुकाराम महाराजांनी याच्यासाठी प्रमाण लिहिले, नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर. संत का कठोर बोलत असतात, तर त्याच्या पाठीमागं आपलं हित दडलेलं असतं. म्हणून एखाद्या संतांनी, माझे सद्गुरू बाबा काही ना शिव्या द्यायचे, ए फडव्या, असं नाही म्हणायचे का?